नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप पुण्यातील विद्यार्थी आणि पालकांनी केलेला आहे। तर याबाबत थेट कायदेशीर लढा देणार असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नुकत्याच नेट परीक्षेची एक्झाम झाली, मात्र या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आता अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो। साहजिक आहे, कारण त्या परीक्षेचा निकाल हा संशयास्पद लागलेला आहे। आपल्यासोबत काही पालक आहेत आणि काही विद्यार्थी आहेत। माझे मार्क एकूण 629 आहेत। रँक 49,000च्या जवळ जाते। रँक एवढी जास्ती येणं अपेक्षित नव्हतं, त्यामुळे मग मी एक्सपेक्ट करतोय की इथे काहीतरी गोंधळ झाला आहे। जे कॉम्पेन्सेटरी मार्क्स दिले आहेत त्यांनी टाईमसाठी, सो टाईमसाठी टाईमच द्यायला पाहिजे। टाईम गेल्यामुळे कॉम्पेन्सेटरी मार्क्स हे काही बरोबर नाही आहे। त्यांनी कोणत्या बेसिसवर ते मार्क्स दिलेत किंवा त्यांनी कोणता फॉर्म्युला वापरला आहे आणि हे कुठे दिलं आहे? नीटच्या सर्क्युलरमध्ये, कुठल्या ब्रोशरमध्ये नाही आहे, कुठेच नाही आहे। एक स्टेटमधनं एकाच सेंटरमधनं 60 टॉपर्स आहेत, 720 वाले, ते पण एकाच रूममध्ये। तर असं होण्याची प्रॉबॅबिलिटी पण जवळजवळ इम्पॉसिबलच आहे। तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला लागेल की हे कसं काय झालेलं आहे। आम्ही ज्या माननीय आपल्या ज्या MP आहेत मेधाताई कुलकर्णी, त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्या आता सध्या दिल्लीत आहेत। तर आम्ही त्यांना एक लेटर ईमेलने पाठवतोय आणि त्या ते PMO ला फॉरवर्ड करणार आहेत आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जायचा विचार करतोय। म्हणजे ठरलेलंच आहे। आमच्यासोबत आमचेच 2 पॅरेंट्सचे ॲडव्होकेट आहेत, तर ते सगळेजण आता ही प्रोसिजर बघणार आहेत आणि आम्ही ह्याच्या विरुद्ध फाईट करणार हे नक्की आहे। ते खूप अनफेअर झालंय आणि आम्हाला त्याच्यासाठी ॲटलीस्ट चांगला इन्व्हेस्टिगेशन तरी पाहिजे, नाहीतर फेअर कंडक्ट ऑफ नीट पाहिजे। असं नॅशनल लेवल ऑफ एक्झाम आपण असं तरी नाही करू शकत। एका पर्टिक्युलर क्लासचे सेरीज वाईज 62 ते 69 असेच नंबर 720च्या 720 एकाच हॉलमधले, एकाच क्लासचे, एकाच ठिकाणचे असे एकाच प्रकारचे विद्यार्थी हे 720च्या 720 येतात, हे नक्की संशयास्पद आहे। कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।